तसंच आपण थोडं पुढे आलो की आपल्याला इथून लाडगरचा बीच आणि बुरुंडीचा बीच सुद्धा दिसतो बघायला. बघा समोर साईडला सगळा लाडगरचा बीच आहे. हॅलो मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या लेट्स यूट्यूब चॅनलवरती. आय होप तुम्ही मस्त नाही असाल. तर मित्रांनो, दापोलीतला आपला तिसरा दिवस आहे आणि आज काय करायचं होतं काय कळत नव्हतं. सर्वाला पण सुट्टी होती, असं मंडे आहे. तर आज आलो आहे आम्ही अशा ठिकाणी ज्या ठिकाणी मी व्हिडिओ बनवायचा माझा राहून गेला होता. तर बोललो आता आलो आहे आणि फ्री पण आहे, तर आपण व्हिडिओ बनवूया. हे बघा, हे एक दापोलीतलं एक सुप्रसिद्ध असं ठिकाण आहे, टुरिस्ट प्लेस आहे. हे बघा, गाड्या वगैरे पण लांबून लांबून येतात. सौरभ दादा आहेत आपल्यासोबत. सौरभ दादा नमस्कार. आलेलो आहे आणि आजूबाजूचा परिसर असा आहे, एकदम छान असा बसायला वगैरे आहे. आणि समोरच भगवान परशुरामांची प्रतिमा आहे, एकदम पृथ्वीवर अशी उभी, खूप छान अशी दिसते बघा. असं आपल्याला चालायला आहे, तुम्ही असं गोल प्रदक्षिणा घालू शकतो. आणि या साईडला सगळा नजारा दिसतो बुरुंडी गावाचा. बरीचशी गावं आहेत त्या साईडला आणि आपण आलोय तिकडून, हे डोंगर पाल करून आलो आपण. आणि आता आपण जातोय आतमध्ये. त्या आतमध्ये जायला पण आहे, इथे आवाज इको पण होतो, तो पण बघूया आता. असा आहे आतमधून परिसर. बसायला लाकडाचं बनवलं, प्युअर लाकडाचं आहे ते. आणि इकडे सुद्धा एक छोटी मूर्ती आहे, छोटी नाही म्हणू शकत, मोठीच मूर्ती आहे. ॲक्च्युली ते ध्यान मंदिर शांत राखा असं दिलं आहे. कॅमेरा सुद्धा इकडे फॉर सिक्युरिटी पर्पज. जर कोणाला ध्यानाला वगैरे बसायचं असेल तर इथे बसू, एकदम शांत आहे. ही आपल्याला जी बघायला प्रतिमा भेटते ती 21 फूट उंचीची आहे. आणि याबद्दल अजून डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल ना, तर इथे हे लिहिलेलं आहे. या प्रतिमेच्या समोरच आपल्याला एक छोटंसं असं गार्डन नाही म्हणू शकत, झाडं वगैरे लावलेली आहेत. त्याच्या भोवती एक कठडे वगैरे, कोकमाचं झाड आहे, सगळी कोकमाची झाडं आहेत. आणि कठडे वगैरे म्हणजे बसण्यासाठी बनवलेत. आणि तसंच आपण थोडं पुढे आलो की आपल्याला इथून लाडगरचा बीच आणि बुरुंडीचा बीचसुद्धा दिसतो बघायला. बघा समोर सगळं बीच आहे. आणि इथेच खाली बुरुंडीची मच्छी लिलाव जो भरतो तो इथेच आहे खाली. अशा ठिकाणी येण्याचा खूप मोठा फायदा आहे. ते अशा लोकांना आहेत जे म्हणजे मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये असे जे धावपळीचे जीवन जगत असतात, त्या लोकांना अशी शांतता हवी असते. तर अशी शांतता ही अशा ठिकाणी भेटते. आणि यावर मला व्हिडिओ खूप आधीपासून बनवायचा होता, पण टाईम भेटत नव्हता. आज नेमका सौरभ आहे सोबत, म्हणून बोलत चला आज व्हिडिओ बनवूया आणि आपल्या सबस्क्रायबरपर्यंत पोचून देऊया. तर कसं ठिकाण वाटलं हे नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि जर तुम्हाला काय कळलं नाही कुठून जायचे वगैरे, त्याबद्दल पण मी थोडी रिलेटेड माहिती देईन. ओके. चिवच्या अवतीभोवतीचा हा परिसर आपल्याला अशा प्रकारे बघायला भेटतो. आणि बरेचसे पब्लिक येतात आणि फोटो वगैरे काढतात. तर मित्रांनो, आता 6 वाजले, त्यामुळे ते जास्त वेळ आपण व्हिडिओ नाही बनवू शकत, आपल्याला निघावं लागेल. 6 वाजता इथे निघावं करावं लागतं. इथे काका आहेत, ते मग कसे इथे काम करत होते, हे सगळेच केअरटेकर आहेत, हेच सगळं इथे मॅनेज करतात. तर आपण आता निघूया. काय सौरभ? लेट्स गो. आम्ही फिरता फिरता ठिकाणी आलो आहे, तिथून एक छान असा व्ह्यू वाटतोय समोरून. बट इथे काहीतरी प्लॉटिंग वगैरे केलेली आहे आणि मोठा प्रोजेक्ट होतोय ना सौरभ? हो, आणि फर्स्ट टाइम आपण येतो इथे. ॲक्च्युली या अगोदर आम्ही कधी इथे आलो नाही. बोललो आता इथपर्यंत आलो आहे तर बघूया पुढे काय आहे. तर पुढे येता येता आम्ही ज्या त्या गावात शिरलो
म्हणजे जो भगवान परशुरामांचा जो पुतळा आहे तिथून थोडा पुढे आलो ना, हा व्ह्यू बघायला भेटेल आपल्याला. ॲक्च्युली प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे कोणाची तरी, लेबर पण नाही तिथे काम करणारे, सगळे गेलेत. तर आम्ही आता इथे जस्ट चेक करायला झालो काय बघूया. मग अशी आपण त्या स्टॅच्यूच्या येतो तिथून मी तुम्हाला लालगड आणि बुरुंडीचा बीच दाखवला होता. तर आता तिथे मी उभा आहे, तिथून पण व्ह्यू जसं तो बघा तुम्ही. आता बोटी वगैरे पण दिसत आहेत. ह्या साईडला सगळा तो लालगडचा बीच आहे आणि इकडे सध्या काम चालू आहे. हे बघा इथे खुर्च्या वगैरे वरती ठेवल्यात. मोठी माणसं येत असतील, त्यांचं असेल काहीतरी. तर आता तिथून आम्ही निघालोय आणि आज आता परत त्या गावामधून जिथे आम्ही आलो होतो, कारण का तिथे जास्त वेळ थांबणं ठीक नव्हतं वाटत, म्हणून आता निघतोय. चला. तर आता एवढा प्रवास करून मला भूक लागली आहे, पेटपूजा करायला पाहिजे. तर इथेच एक वडापावचं दुकान आहे, वडापाव वगैरे आहे इथे. तर सर्व बोलत थांबून खाऊया आपण. आणि ते लावली मी बोललो पहिला वडापाव खाऊया, मग जाऊया दापोलीला डायरेक्ट. कारण का साहिलचा पण फोन आला आहे, साहिल पण फ्री झाला त्याच्या कामातून. तर आम्ही दापोलीतच फिरू, थोडा वेळ टाईमपास करू, घरी जाऊ.